अध्यक्ष महोदय, निकृष्ट सोयाबीनचं जे बियाणं आहे यामुळे विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली, आपला चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या बियाणाचं उगवणच झालं नाही। इथे कृषी मंत्री महोदय आहेत। हे शेतकऱ्यांचं बियाणं न उगवल्यामुळे हा हंगाम आता धोक्यात आलाय। मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तुमच्याकडे झाल्या असतील। हजारो शेतकरी या जेवढे हे सगळे कंपन्या आहेत या विशिष्ट वाण तयार करणाऱ्या, सोयाबीनचं वाण तयार करणाऱ्या, सीड तयार करणाऱ्या, यावर आता दुबार पेरणीचं संकट आलेलं अध्यक्ष महोदय। म्हणून माझी विनंती आहे की या संदर्भात लक्ष घातलं नाही तर हजारो शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल। या अकोला जिल्ह्यामध्ये 200हून अधिक शेतकऱ्यांनी आता तक्रार दिलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही तक्रार प्राप्त झाली दिली गेली आहे। आतापर्यंत 25,000 हेक्टरहून अधिक सोयाबीनची पेरणी झाली होती अध्यक्ष महोदय। यातील ट्रुथफुल तसेच प्रमाणित बियाणासंदर्भात फार मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत। जर सरकारने लक्ष घातलं नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होतील। म्हणून माझं सगळं यासाठी आहे की आपण किमान या सगळ्याच्या माध्यमातून सरकारने या कंपन्यांवर योग्य कारवाई करावी। या बियाणे निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या, त्या बोगस कंपन्या हे जे काही बियाणं विकतात यातून शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणी निर्माण होतात। म्हणून लक्ष घालावं आणि मंत्री महोदयांना निर्देश द्यावेत की या संदर्भात त्यांनी काही उपाययोजना केली किंवा निवेदन करावं अशी माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय। ठीक आहे, वडेट्टीवार साहेबांनी जी माहिती सभागृहाला दिली आपण नोंद घेऊन उचित कारवाई करावी। अध्यक्ष महोदय, खरं तर विजय वडेट्टीवार साहेबांनी खूप महत्वाचा मुद्दा आणि अत्यंत गंभीर मुद्दा शेतकऱ्यांचा मांडलेला आहे। त्यांनी सांगितले विदर्भातला अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाण्याची अपेक्षित उगवण झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या आहेत। त्यामध्ये खूप मोठी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। सोयाबीन बियाणे तक्रार आलेल्या कंपन्यांची नावं पण आपण दिले। रिव्ही सीड्स अँड रिसर्च इंदोर, बुस्टर क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर, युनिवेज ॲग्रो, बालाजी ॲग्रो, तिरुपती सीड्स, जे सीड्स, विगोर सीड्स, सारस सीड्स, इगल सीड्स, परम ॲग्रो सीड्स, उत्तम सीड्स, पाशू ॲग्रो सीड्स। मी अध्यक्ष महोदय या अनुषंगाने तक्रार निवारण समितीच्या काही ठिकाणी आम्ही पाहणी पण केलेली आहे। आपल्याला मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझ्या राज्यातील मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सदर दोषी कंपन्यावरती बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 या विविध बियाणे कायद्यांवर 100% त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल। आणि आता ताबडतोब यामध्ये दोषी कंपन्यांचे बियाणे स्टॉप टू सेल आणि नोटीस त्यांना ताबडतोब येईल आणि त्यांच्यावरती बियाणे विक्री परवाने रद्द करण्यात येतील।